काका, आय एम रिअली सॉरी. बाबा प्लीज, आम्हाला सगळं खरं खरं सांगायचं होतं, पण तशी संधीच नाही मिळाली हो. आमची ही एक चूक पोटात घ्या. मागे वा. बेलसरेंच्या घरातून तुम्हाला कोण आशीर्वाद देत आहे ना तेच बघते मी. तारिणी, गुपचूप घरी चल. तू कशी आहेस हे माहिती नाहीये का मला? या केदारला भुरळ घालून तू इथे मनमानी करत असशील. तू बेलसरेंच्या घरात चल, मग बघते तुला कोण वाचवतंय. तारिणी कुठेही येणार नाहीये. ही अशी नाही ऐकणार. तिला फरफटत घेऊन जायला पाहिजे. हात सोडा. कौशिकी, अगं तो त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. त्यांच्यामध्ये पडण्याची तुला काहीच गरज नाहीये. हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न नाहीये, हा आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे. कौशिकी ताई, तुम्हाला माहिती आहे ना ही तारिणी कशी येते? अहो तुम्हीच म्हणाला होतात ना की तिला या घरात पाऊल ठेवायला देणार नाही म्हणून. तेव्हा ती तुझी बहीण होती निशिता. आता ती खांडेकरांची सून आहे. तिचा मान सन्मान जपणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणार. मालतीताई, तुम्ही जबरदस्ती तिला तुमच्या बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. कौशिकी ताई, तारिणी बेलसर यांची मुलगी आहे आणि आता खांडेकरांची सून आहे. तिची इच्छा असेल तेव्हा ती तुमच्या घरी येईल, पण तिला फोर्स करू शकत नाही तुम्ही. हात सोडताय ना? कौशिकीताई, केवढं मोठं मन आहे हो तुमचं. एवढं सगळं होऊनही तुम्ही तारिणीचा विचार करताय. मी माझं कर्तव्य करते. पण त्यांनी पार पाडलंय का त्यांचं कर्तव्य? लग्न केलंय आणि साधं कळवलं पण नाहीये घरच्यांना. आमच्या घरात राहिलेत, आमच्या घरचं खाल्लंयत आणि आम्हालाच फसवलंय. आणि तेच तुमच्या बरोबर होऊ नये ना म्हणून सगळं करतेय हे. अहो कौशिकीताई, तिच्यावर विश्वास ठेवावा ना. अशी मुलगी नाहीये ती. हो, खरंय.